भारतामध्ये अनेक खेळ खेळले जातात. या खेळांमध्ये जर बघितलं तर अनेक विद्यार्थी असतील, खेळाडू असेल यांचा सहभाग असतो. परंतु यामध्ये असे काही खेळ आहेत की त्यांना क्रीडा गुणांकन नाही आहे. तर या क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी अनेक संस्था देखील प्रत्येक वेळेस शासन दरबारी जात आहेत आणि आपले निवेदन देत आहेत. शालेय खेळ क्रीडा संस्था जी आहे ती नेहमीच शासन दरबारी जाती आहे, आपले निवेदन देते. जवळपास 12 वर्षांचा त्यांचा हा प्रवास आहे. 44 क्रीडा प्रकार आहेत. त्यांना क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी ही संस्था नेहमीच शासन दरबारी जाते, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं शासनाकडून निवेदन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा या ठिकाणी झालेला नाही आहे. तर आपण जाणून घेतोय, शालेय खेळ क्रीडा संस्थाचे अध्यक्ष आहेत श्याम भोसले सर, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय नक्की आजही ते या ठिकाणी आले होते, शासन दरबारी आले, त्यांनी निवेदन दिलंय. नक्की त्यांना कशा प्रकारचं उत्तर मिळालंय किंवा यापुढे त्यांना नक्की काय सांगण्यात आलंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. सर, काय सांगाल? यामध्ये लाखो विद्यार्थी आहे, या लाखो विद्यार्थ्यांसाठी आपण झटताय, काय सांगाल? आज तुम्ही निवेदन देखील गेल्या कित्येक दिवसापासून देताय, तर काय सांगण्यात आलंय आपल्याला? नमस्कार. शालेय खेळ क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य याची स्थापना आम्ही 2013मध्ये केली. स्थापना करायचा एकच उद्देश होता की क्रीडा मंत्री आणि क्रीडा आयुक्त यांनी 2013मध्ये 44 क्रीडा प्रकारांना विना अनुदान विना गुणांकन तत्त्वावर प्रायोगिक तत्त्व घेतलं होतं व कालांतराने यांना क्रीडा गुण देणार असं त्यांनी आश्वासन दिलं. पण त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. प्रत्येक वेळी त्यांना आम्ही निवेदनं दिली. त्यांच्या मागणीनुसार क्रीडा युवक सेवा संचालनालय, शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांना पूर्ण खेळांची माहिती दिली आणि यांना गुणांकन द्या, कारण ह्या 44 खेळामध्ये 4 लाख विद्यार्थी आहेत, 7,500 प्रशिक्षक आहेत. प्रत्येक वेळी 2013पासून पत्रव्यवहार करतो आहे. या महाराष्ट्र राज्याचे जे खेळाडूंचे आधारस्तंभ मानले जाते ते उपमुख्यमंत्री होते स्वर्गीय अजितदादा पवार यांनीसुद्धा आदेश दिले होते. त्यानंतर जितके मंत्री झाले ते मंत्रीमध्ये आपले सुनील केदार, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे आणि विशेष माणिकराव कोकाटे साहेबांनी असंच आपण एक थाळी वाजवा आंदोलन जाहीर केल्यानंतर मंत्रालयामध्ये मिटिंग बोलवली. त्या मिटिंगमध्ये गेले असताना त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून सूचना दिली, ह्या खेळाडूंना गुणांकन द्यावं. त्या सूचनेचंसुद्धा शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा योग सेवा संचालनाने अजिबात दखल घेतली नाही. आता गेल्या आठवड्यामध्येच मी वहिनींनासुद्धा भेटलो. वहिनी म्हणजे सुनेत्रताई अजितदादा पवार यांना भेटलो. त्यांनीही शिफारस केलेली. मी पाहतो आहे इतके दिवस की मंत्री महोदय शिफारस करतात, पण ही क्रीडा खात्यातली काही मंडळी ही शिफारस करत नाही. आता आयुक्तांनासुद्धा आम्ही विनंती केली. ह्याच्या आयुक्त जे तत्कालीन आयुक्त होते ओमप्रकाश बकोरिया, त्यानंतर मला वाटतं सुभाष दिवसे साहेब यांनीसुद्धा शिफारस केलेली आहे. आता आज आपण इथले जे आयुक्त आहे दीपक सिंगल साहेब यांना भेटलो. गेल्या आठवड्यात त्यांनी भेटल्यानंतर मला एका वाक्यातच उत्तर दिलं की आयरे गेरे खेल को नहीं देंगे. म्हटलं सर, तुम्ही असे शब्दरचना करू नका, कारण 2013पासून तुम्ही आमच्या स्पर्धा घेता, तुमचं राजमुद्रित प्रमाणपत्र आम्हाला दिलं जातं आणि त्या प्रमाणपत्राचा मुलांना शालेय जीवनामध्ये जो उपयोग होत नसेल तर तुम्ही स्पर्धा घेऊच नका ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गेले 13 ते 14 वर्ष फक्त फसवणूक करत आहे आणि ह्याला कारणीभूत फक्त शालेय शिक्षण विभाग हीच आहेत आणि क्रीडा विभाग. कारण आता आयुक्तांनी त्या दिवशी जे उत्तर दिलं त्यानंतर मी त्यांना विनंती करायला आलो की आमचे सगळे संघटना भेटा येणार आहे. त्यांनी नकार दिला. पण आज बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा जो 8 जुलैला एक पत्र आलं होतं आपलं की ह्यांची शिफारस गेल्यानंतर मंत्रालयामध्ये आपल्या गुणांकावर चर्चा होणार आहे. पण 8 जुलैपासून आजपर्यंत यांनी पत्र दिलं नाही. तो प्रस्ताव अडकलेला आहे असं तिथल्या कक्ष अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं. परवा दिवशी बोलल्यानंतर मी प्रधान सचिव रणजित देओल साहेबांशी बोललो. ते म्हणले मी बोलतो यांच्याबरोबर. आज त्यांनी निवेदन घेऊन सांगितले की आम्ही जे पत्र त्यांनी पूर्वीच पाठवायचं होतं ते आत्ता पत्र पाठवतात आणि ते पत्राची प्रत आपल्याला देणार आहे. एक विशेष हसायला असं येतं आहे की आपण पत्र त्यांना दिलं आहे 13 तारखेला, आम्ही आंदोलन करणार आहे. कालपासून पॉलिटिशियनचे फोन सुरू झाले की तुम्ही आज आंदोलन करता. म्हणजे हे पत्रसुद्धा वाचत नाही व्यवस्थित. आम्ही आज तारीख देणार होतो, आम्ही रितसर तारीख दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की जे खरंच जे क्रीडा प्रकार ॲक्टिव्ह आहेत, जे खरंच त्यांच्या
खेळाडू येतात त्यांना देऊ. मी पण त्यांना सांगितलं जे तुमच्या त्या ॲक्टिव्ह दिसतात त्यांना द्या, पण ते देताना आमच्या कमिटीला समोर बसून चर्चा करा. उद्या तुम्ही एखादा खेळ काढाल आणि तो खेळ ॲक्टिव्ह असेल ते चालणार नाही, कारण मला इथल्या क्रीडा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही. हे फक्त गोड बोलतात. 2013पासून फक्त गोलगोलच फिरवले आणि मी आज त्यांना विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. आता ते काय करणार आहे पुढं बघू. आपण आपल्या ठरल्याप्रमाणे आपलं आंदोलन जे आहे ते 25 ऑगस्ट हे महाराष्ट्रामध्ये थाळी वाजवा आंदोलन, त्यानंतर 1 सप्टेंबरला या ठिकाणी थाळी वाजवा आंदोलन आणि अमर उपोषणचं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. आणि त्या निवेदनाचा त्यांनी विचार करून या आमचे जे 4 लाख विद्यार्थी, प्रशिक्षक आणि पालकांच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो की आम्ही आजपर्यंत एक पोतंभर, एक पूर्ण 2 पोती भरेल एवढं मी हाताने लिहून दिलेलं आहे. त्या पत्राला कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचा यांनी प्रयत्न केला आहे. आणि मी यांना शेवटचंच सांगतो, ह्यानंतर जर तुम्ही नाही काय केलं तर दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये घडलं तसं या ठिकाणी घडेल. तुम्ही लाठीचार्ज करा, काही करा. एकीकडून भारताचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की खेल बढाव, खेळाला प्रोत्साहन द्या. म्हणजे वरून त्यांचं बोलतात पण खाली त्याप्रमाणे अधिकारी वागत नाही. जर आपल्याला चांगला खेळाडू, सुदृढ खेळाडू, निर्व्यसनी खेळाडू जर घडवायचा असेल आणि आपल्या भारताचं नाव दिलं तर या अशी खेळांना प्रोत्साहन शासनाने दिलं पाहिजे. फक्त आमच्याकडं मॅनपॉवर नाही म्हणून आम्ही स्पर्धा घेत नाही, ही कारणं चुकीची आहे. कारण आजपर्यंत तांत्रिक सगळं सहकार्य आमच्या संघटनेनेच केलेलं आहे. क्रीडा अधिकाऱ्यांना बघत आमची संघटनाच करते. त्यांना आल्यानंतर प्रमाणपत्र देताना बी राजमुद्राचं प्रमाणपत्र देत आहे, ते देतानाही मागं पुढं करतात. तुमच्या प्रमाणपत्राचा कधी आम्हाला फायदा होईल की ज्यावेळी आमचा एखादा विद्यार्थी शाळेमध्ये किंवा कुठे गेल्यानंतर त्या प्रमाणपत्राचं त्याला भावी जीवनामध्ये प्रवेशासाठी जी काही सवलत असते ती मिळेल आणि त्याच्यामुळे त्याला न्याय मिळेल. मी परत शालेय शिक्षण क्रीडा विभाग व क्रीडा युवक संचालनाला विनंती करतो की खेळाडूंना रस्त्यावर आणून देऊ नका. कारण आंदोलन, मोर्चे हे काढणं राजकारणी लोकांचं काम आहे. खेळाडूंना फक्त खेळायचं डोक्यामध्ये असतं. आणि जर एखाद्या वेळी खेळाडू चिडला आणि जर बाहेर आला तर आम्ही 2 स्टेप घेतलेलं आहे. आणि तिसरं, आमचे जे एक सहकारी आत्ता बोलले, मी नाव घेत नाही त्यांचं, की सर नाईलाजाने आपण असा दिवस उघडेल यांनी जर निर्णय नाही घेतला तर बालेवाडीला आपण टाळा ठोकू आणि बालेवाडीच्या ह्या गेटपासून तर त्या हायवेपर्यंत आपण रस्त्यावर झोपू, उभा नाही राहू. असं लोटांगण नव्हे तिथपर्यंत आपण सगळे झोपू. म्हणजे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ या महाराष्ट्र राज्य ही संघटना गेल्या आठवड्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा आयुक्त या पुणे स्टेशनच्या इथं आंदोलनाला बसले होते. आपल्या शालेय क्रीडा संस्थेच्या वतीने आपण त्यांना पाठिंबा दिला आणि आज त्यांनी आपल्याला त्यांचे जे संदीप मनोरे राज्याध्यक्ष, त्यांनी सुद्धा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. मी मनोरे सरांचं आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच अरविंद मोरे सर देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, गेले कित्येक विद्यार्थी आज तुमच्याबरोबर आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण मिळून झटताय. काय सांगाल, आज तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं तर तुम्हाला शासनाकडून किंवा शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारे उत्तर देण्यात आले? सर्वात महत्त्वाचं तर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करूच, पण ॲक्च्युली शासनाचा व्यवहार असा आहे की शासनाचीच पद्धती महाराष्ट्र शासनाला माहिती नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट काहीतरी काम सांगतं ते महाराष्ट्र शासनापर्यंत येतच नाही आणि महाराष्ट्र शासनाकडे आम्ही गेलं की ते सांगतात की आम्ही आमच्या पद्धतीने पुढे फॉरवर्ड करतो. म्हणजे एकमेकावर ढकलण्याचा हा कार्यक्रम कायमस्वरूप आहे. आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 14 वर्षापासून हे गेम आम्ही झटतो आहे आणि हे कार्य जे अधिकारी आहेत, क्रीडा अधिकारी, हे फक्त एकमेकावरच होत आहेत आणि ह्याच्यापासून काहीच भेटलेलं नाही. आज सगळे लांबून एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे महाराष्ट्राचे पदाधिकारी आलेत, प्रत्येकाने पैसे खर्च केलेले आहेत. पण पुढच्या वेळेस असं आंदोलन होईल, आंदोलन होईल की सगळेचे सगळे विद्यार्थी 4 लाख जो आकडा आहे तो 4 लाखचे 4 लाखपैकी 2 लाख आकडा तरी आम्ही डेफिनेटली शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्यासमोर आम्ही ठाण मांडून बसणार आहे. भले आम्हाला कितीही दिवस लागू द्या, कारण आम्ही हे निस्वार्थपणे करतो आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही कोचचा काय असा स्वार्थी भावना नाही आहे. विद्यार्थ्यांना गुण मिळावे, विद्यार्थी ॲडमिशनमध्ये यावेत
आणि विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी लागावी ह्याच्यासाठी शासनाने जे गेम दिलेत त्या नियमामध्ये कुठले गेम बसलेत ही पण लिस्ट देत नाही आहेत. ते नुसतंच सांगतायत की आम्ही आमच्या पद्धतीने लिस्ट बनवतो आणि लिस्ट पाठवतो, पण पुढे कुठली पाठवली आहे, काय करतायत, काहीच माहिती नाही. तर हे अनागवी कारभार आहे सगळा. आणि हे अधिकारी आपल्याला मला वाटतं आपल्या इथे काय सपोर्ट करतील का काय माहिती नाही आहे, पण डेफिनेटली मंत्रालयामध्ये आम्ही आझाद मैदानावर डेफिनेटली 4-5 हजार विद्यार्थी तरी कमीत कमी बसवणार आहे की जेणेकरून सगळे अधिकारी तिथे यायला पाहिजेत. आणि जोपर्यंत याला उग्र रूप धारण होत नाही आहे ना तोपर्यंत कुणी हलणार नाही आहे. हे शांती बिंती आता सगळं संपलेलं आहे. जोपर्यंत आपण बोलत नाही, आमच्या मुलांना जर तुम्ही न्याय देत नाही, आमचं ठीक आहे, आमचं वय संपलेलं आहे, पण आज आमची मुलं आहेत, आज आम्ही मुलं स्वतः खेळ आयोजित करतोय, स्वतः सगळं करतोय, हे शासनाला नुसतं ग्रेस गुणाला का देत नाही आहे? पैसे थोडी मागतोय आम्ही, सुविधा थोडी मागतोय यांच्याकडे. आम्ही 1 रुपया आमच्या मुलाला तुम्ही असं म्हटलं नाही की आम्हाला बक्षिसं द्या, आमच्या मुलांना तुम्ही गोल्ड झाला की 20,000 30,000 द्या, आम्ही तेही मागत नाही आहे. आम्ही फक्त म्हणतोय आमच्या मुलांना ग्रेस मार्क द्या, ॲडमिशन द्या. एवढी जरी मागणी जर शासनाला होत नसेल तर हे शासन उपयोगच नाही आहे. ह्या शासनाचा क्रीडाला काहीच उपयोग नाही आहे. आणि कितीही आयुक्त येऊ द्या, काहीही येऊ द्या, हे फक्त स्वतःचं जेवढे गेम दिलेले आहेत, जसं चाकुरीमध्ये काम करतात, गव्हर्नमेंट काम करतात, गव्हर्नमेंट जॉब आहे, पैसे भेटतात, तेवढंच घरी जायचं आणि करायचं, नवीन गेम डेव्हलप करत नाही आहेत. आमचे गेम 14-14 वर्ष आज श्याम भोसले सरांची परिस्थिती बघताय तुम्ही. यांना 1 रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा नाही आहे, तरी पण सर झटतायत. का झटतायत? ह्याच्यामागं कारण आहे, शासनाने डोळे उघडायला पाहिजे. नाही तर आमच्याकडे अनेक मार्ग आहेत. यंग पिढी आहे, ती यंग पिढी आम्ही दारात बसवू शासनाच्या, आणि मग तेव्हा मग नंतर आमच्यावर काही कंप्लेंट व्हायच्या होऊ द्या, आम्हाला मान्य आहे, पण आम्ही हे करणारच आणि करूनच करणार आहे, हे लक्षात ठेवा. शेवटची आणि लास्टची संधी आहे शासनाला. जर त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आम्ही शांततेने वातावरणाने सगळं चालवलेलं आहे, जर पुढच्या वेळेस जर आम्हाला परत जर पायी जर उतरावं लागलं तर डेफिनेटली आम्ही आमचे सगळे परिवार, लहान मुलांसकट सगळे खाली उतरू. आम्ही हिंसक वातावरण निर्माण नाही करणार, पण असं हिंसावादी न करता आम्ही अहिंसावादीने करणारे, पण अख्खं सगळ्याच्या सगळं आझाद मैदान भरून टाकू. आणि तिथं जोपर्यंत आमचं काही होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. शासनाला आम्ही आणखीन एकदा वॉर्निंग पण देतोय की आम्ही शांत पद्धतीने करतोय, तुम्ही शांत पद्धतीने आमच्या मुलांना एवढं वर्ष आम्ही मागं फिरतोय, ह्याचं तुम्ही गैरफायदा घेऊ नका. आम्हाला वेगळे पण प्रकार येतात, शासनाला चांगल्या पद्धतीने मी सांगता येईल, पण आम्ही नाही करणार, कारण आम्हाला आदर्श श्याम भोसले सर आहेत. गिरी मॅडम ह्या देखील आपल्या सोबत आहेत. मॅडम काय सांगाल, या खेळामध्ये जर बघितलं, खेळाडू असतील, महिला, मुली याच्यामध्ये आहेत, तर आपल्याला असं वाटतंय का शासनाकडून याकडे कुठलाही पाठपुरावा होत नाही किंवा मुलं आणि मुली यांच्याकडे देखील दुर्लक्ष केलं जातंय, तर काय वाटतंय एकंदरीत आपण शासनाकडे काय मागताय? शासनाला परत एकदा हीच विनंती आहे, जसं श्याम सरांनी सांगितलं की 14 वर्षापासून ही लढाई चालू आहे. देवाला पण 14 वर्षाचा वनवास होता, आता तरी आमचा वनवास संपावा. आणि वाईट गोष्ट ही आहे की त्यांना फक्त गुणांकन द्यायचं आहे, त्यांना कुठलंही पैसा द्यायचा नाही आहे, कुठलं मानधन द्यायचं नाही. आम्ही आमच्या पैशांनी स्पर्धा घेतो. आणि श्याम सरांना पण माहिती आहे, तर सर्वांनाच माहिती आहे, आमच्या संघटना स्वतः सर्टिफिकेट प्रिंट करून पण देतात. सर्टिफिकेट फक्त हे मॅटर देतात, सर्टिफिकेट प्रिंट पण आम्हालाच करावं लागतं, सर्व संघटनेला काम करावं लागतं. हे जे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे जे पण त्यांचे ऑफिशियल असतील ते ग्राउंडवर सुद्धा फिरकत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि जसं हे म्हणताय ना की 49 गेमलाच आम्ही देऊ, तर आपली लोकसंख्या एवढी आहे ना की 49 गेममध्ये एवढी खेळाडू बसतील का? सगळ्यात वाईट परिस्थिती आहे खेळाडूंची. आम्ही स्वतः सगळे खेळाडू आहे मॅडम, आणि ह्या वयापर्यंत 40पर्यंत आम्ही जर हेच लढतोय तर आमच्या पुढचे जर खेळाडू किती लढतील? यांना फक्त गुणांकन द्यायचं आहे. आणि कोकाटे साहेब जे क्रीडा मंत्री होते त्यांनी सांगितलेलं होतं की सर्व खेळांना गुणांकन द्या, तरी पण यांनी कुठलीही कारवाई केली नाही. आत्ता आम्हाला आश्वासन नको आहे शासनाकडून, आम्हाला आता लेखी पत्र पाहिजे की तुम्हाला गुणांकन दिलेलं आहे. नाही तर आम्ही आमरण उपोषण नक्कीच करणार. जेंट्स, लेडीज, स्त्री पुरुष आपल्यामध्ये खेळामध्ये असं काहीच नसतं, पण पुरुष पण उपोषणाला बसणार आहेत, स्त्री पण बसणार आहेत आणि खेळाडू पण बसणार आहेत. जोपर्यंत आम्हाला गुणांकन मिळणार नाही तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाही.